Next question. We need to find current in 6 ohm and potential difference between A and B. आता A and B मध्ये potential difference पाहिजे म्हणजे ॲक्च्युअली 8 ओहम रेझिस्टरवरचा व्होल्टेज पाहिजे आणि 6 ओहमवरचा 6 ओहममधून फ्लो होणारा करंट पाहिजे. तर अशा केसेसमध्ये अशा केस काय हे आपण त्याच केसवर एक टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करतोय. अगेन इंटरमिजिएट सर्किट ड्रॉ करायचे. तर लेटेस्ट से आपण एक सर्किट घेतला. तर लेटेस्ट ट्राय टू आयडेंटिफाय द ग्रुप. मला 6 ओहम आणि 12 ओहम हे दोन दिसत आहेत आणि दिस टू आर इन पॅरलल कॉम्बिनेशन. हे पॅरलल कॉम्बिनेशन आहेत. मग रीड्रॉ करायचं सर्किट रीड्रॉ केलं. पण फर्स्ट ऑफ ऑल वी नीड टू फाइंड द व्हॅल्यू. तर याचं जे आर इक्वॅलंट येणार आहे ह्या दोघांचं आर इक्विवॅलंट इज 6 into 12 divided by 18 because 6 plus 12 18. 6 1 जा 6 3 जा 18 3 1 जा 3 4 जा 4 ओहम. आणि ऑलवेज रिमेंबर पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये कधीही रेझिस्टन्स कमी होतो, ड्रॉप होतो. जसं की हे 6 ओहम आहे 12 ओहम आहे, दोघांचं कॉम्बिनेशन 4 ओहम आलं आहे. तर नवीन सर्किट जेव्हा आपण ड्रॉ करणार फक्त आपण ते कॉम्बिनेशन जे इथं मी 6 आणि 12 काढायला पाहिजे होतं आता मी इथं एकच काढणार विच विल बी ऑफ 4 ओहम आणि हे सुद्धा 4 ओहम. बाकी सर्किट ए वाला 8 ओहम ॲज इट इज, हे 8 ओहम आणि खाली जी बॅटरी आहे 60 वोल्ट, हे 60 वोल्ट बॅटरी आणि हे 2 ओहम रेझिस्टर. 2 ओहम रेझिस्टर. अगेन मला 4 ओहम दिस 2 आर इन कसे कॉम्बिनेशन आहेत, सिरीज कॉम्बिनेशन आहे. अरे सिरीज कॉम्बिनेशनमध्ये ह्या दोघांचं काय होईल आणि हे पॉईंट ए आणि बी आहेत. आपण ए आणि बीवर पोटेन्शियल काढायचं म्हणजे अल्टिमेटली 8 ओहम रेझिस्टरवर आपल्याला पोटेन्शियल काढायचं. ठीक आहे. 4 आणि 4 ओहम इट विल बी 8 ओहम. रीड्रॉ करायचं सर्किट इट विल बी 8 ओहम कॉम्बिनेशन आणि हे वापस 8 ओहम इथं बॅटरी 60 वोल्ट आणि हे 2 ओहम. अगेन 8 ओहम दे आर कनेक्टेड इन पॅरलल. तर ह्या दोघांचं येतं आर इज इक्वल टू 8 into 8 डिवायडेड बाय 8 plus 8 16. 8 1 जा 8 2 जा 2 1 जा 2 4 ओहम. सो इन्स्टेड ऑफ युझिंग दिस टू आता हे ए आहे हे बी आहे ॲज कंटिन्यूड जसं क्वेश्चनमध्ये दिलं आहे. इथं ए बी, इथं पण मी ॲज इट इज ए बी घेतलं आहे आणि इथं पण ए बी घेतलं आहे. तर आणखी एकदा मी सर्किट ड्रॉ करणार आणि त्या हे दोन जे 8 ओहमचे आहेत त्याच्याऐवजी मी घेणार 4 ओहम आणि दिस इज कनेक्टेड टू 2 ओहम and a single battery which is of 60 volt. Again now 4 ohm आणि 2 ohm again they are connected in कसला कॉम्बिनेशन आहे, पॅरलल सिरीज कॉम्बिनेशन आहे. सो आपल्याला कंप्लीट इक्वॅलंट सर्किट भेटला विच इज 6 ओहम 4 plus 2 6 which is connected to a battery of 60 वोल्ट. झाला. तर हे झाले आपण सर्किट्स ड्रॉ केले आणि आता इथून स्टार्ट करू. याच्यामध्ये व्होल्टेज मला माहिती आहे, जे काही बॅटरीचं व्होल्टेज असेल कंप्लीट ड्रॉप ह्याच्यावर होईल. करंट माहीत नाही, आय इज इक्वल टू व्ही बाय आर आणि व्ही आहे 60 वोल्ट आणि आर आहे 6. सो द करंट फ्लोईंग विल बी ह्याच्यामधून किती फ्लो करायला आहे 10 एम्पियर. द करंट फ्लोईंग इज 10 एम्पियर. आता आपण बॅक ट्रेस करू म्हणजे उलट जाऊ. 10 एम्पियर. नाव 6 ओहम इज द इक्वॅलंट रेझिस्टर ऑफ दिस 2 रेझिस्टर्स 4 आणि 2 बट दे आर कनेक्टेड इन सिरीज आणि सिरीज कॉम्बिनेशनमध्ये करंट सेम असतो. So the current flowing through 6 ohm resistor is 10 ampere. Therefore, the current flowing through 4 ohm should also be 10 ampere. आणि
करंट फ्लोइंग थ्रू 2 ओहम शुड ऑल्सो बी 10 एम्पियर. आता व्होल्टेजेस माहीत नाहीत, तर इथला व्होल्टेज काढू आपण. तर V इज इक्वल टू IR आणि I फ्लोइंग इज 10 आणि R इज 4, सो इट इज 40 वोल्ट. 40 वोल्ट, एक मिनिट, 40 वोल्ट. आता या केसमध्ये V इज इक्वल टू IR, current is 10, resistance is 2, so the voltage is 20 volt. झालं. सो आता फ्रॉम दिस टू हे 8 ओहमचे जे आला, 4 ओहम इज द इक्वॅलंट resistance of these two resistors, that is 8 ohm which are connected in parallel. पण पॅरलल मध्ये आपले व्होल्टेज सेम असतं. So whatever is the voltage on the 4 ohm resistor will be the voltage on 8 and this 8 ohm resistor. Voltage किती आहे इथं? यावर आलेला व्होल्टेज आहे 40 वोल्ट. सो द व्होल्टेज ऑन बोथ 8 ohm resistors will be 40. तर याच्यावर सुद्धा 40 वोल्ट आणि याच्यावर सुद्धा 40 वोल्ट. तो आता एक तर क्वेश्चन सॉल्व्ह झाला. आपल्याला पाहिजे होतं काय, ए आणि बी मध्ये पोटेन्शियल ड्रॉप किती आहे. ए आणि बी मध्ये 8 ओहम इज कनेक्टेड, देअरफॉर द व्होल्टेज इज 40 वोल्ट. तर हा वाला क्वेश्चन सॉल्व्ह झाला. दॅट इज 2 पार्ट आहे त्याचे. पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन ए अँड बी किती आला आपला, 40 वोल्ट. एक क्वेश्चन सॉल्व्ह. आता सेकंड काय, वी नीड टू फाइंड करंट. करंट काढायचं आहे. तर आता ह्याच्यामध्ये रेजिस्टन्स माहिती आहे, व्होल्टेज माहिती आहे, करंट काढू. I इज इक्वल टू V बाय R. V किती आहे 40, R आहे 8, 8 5 40, म्हणजे करंट इज 5 एम्पियर. आता दिस 8 ओहम इज द इक्वॅलंट रेजिस्टन्स ऑफ दिस 4 ओहम रेजिस्टर आणि दिस 4 ओहम रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन सिरीज. सिरीज मध्ये काय सेम असते, अगेन करंट सेम असते. द करंट फ्लोइंग थ्रू 8 ohm resistor is 5 ampere, therefore current flowing through this should also be 5 ampere. आणि याच्यामधून सुद्धा किती पाहिजे, 5 एम्पियर पाहिजे. 5 एम्पियर करंट. तर रेजिस्टन्स माहिती आहे, करंट माहिती आहे, व्होल्टेज काढू. V इज इक्वल टू IR, I 5, रेजिस्टन्स 4, 4 5 are 20 volt. आता this 4 ohm resistor is the combination of 6 and 12 ohm resistor, but they are in parallel. Parallel मध्ये काय सेम असतं, voltage. Therefore whatever is the voltage on 4 ohm will be the voltage on 6 and 12 ohm. तर ह्याच्यावर किती आहे, 20 वोल्ट आहे. सो 6 ohm वर सुद्धा 20 वोल्ट पाहिजे आणि 12 वर सुद्धा 20 वोल्ट पाहिजे. तर आता आपल्याला करंट पाहिजे. मी 12 ओहमला, हे 12 ओहमचं मी सॉल्व्ह नाही करणार, कारण मला क्वेश्चन काय विचारलं, फक्त 6 ओहमचं विचारलंय. काढायचं असेल तर काढू शकता. तर आता मला रेजिस्टन्स माहिती आहे, व्होल्टेज माहिती आहे, करंट काढू. I इज इक्वल टू V बाय R. V 20 आणि रेजिस्टन्स याचा किती आहे 6. सो 2 3 6, 2 10 20, सो द आन्सर इज 3.33 एम्पियर. हे आहे पार्ट 1, दॅट इज द करंट इन 6 ओहम रेजिस्टर. करंट किती आला 3.33 आणि व्होल्टेज इथं आपण काढलंय AB मधलं व्होल्टेज, दॅट इज 40 वोल्ट.